दिखाई देता है और उसके रुकता है। तर आता ही काही दृश्य समोर आलेली आहेत, विमानामधली ही दृश्य समोर आलेली आहेत। साफ समझ आता है कि एयर इंडिया का विमान है और उसके बाद इंजन में यहाँ आग। तर या विमानामध्ये जेव्हा हे प्रवासी आत आलेले होते त्यावेळेसची ही काही दृश्य तिथल्या प्रवाशांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेली होती आणि आता ही दृश्य समोर येऊ लागलेली आहे। हे तेच विमान आहे ज्या विमानाचा अपघात झाला। एअर इंडियाचं हे विमान आहे जे लंडनला जात होतं आणि याच विमानामधली ही काही दृश्य आहेत। काही प्रवाशांनी आपले सेल्फी व्हिडिओ काढलेले होते, काही फोटो समोर आलेले होते आणि हे प्रवासी अनेक असे प्रवासी होते जे पहिल्यांदाच लंडनला या विमानाने प्रवास करून जाणार होते आणि त्यांनी आपला हा व्हिडिओ या ठिकाणी काढलेला होता आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। ज्यावेळेस हे विमान प्रवाशांनी भरलेलं होतं, प्रवासी या विमानामध्ये आत येत होते। टेक ऑफ करण्याच्या काही मिनिटांआधीचा हा व्हिडिओ आहे। हे प्रवासी कशा प्रकारे या ठिकाणी बसलेले आहेत, किती प्रवासी या ठिकाणी होते, या विमानामध्ये होते, या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। या विमानामधल्या प्रवाशांना पुसटशी ही कल्पना नव्हती की अवघ्या काही मिनिटांमध्ये अशी काही घटना घडणार आहे की त्यांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत आणि या त्या घटनेआधीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अनेक प्रवाशांनी आपले काही व्हिडिओ काढलेले होते, फोटो काढलेले होते आणि तेच व्हिडिओ आणि फोटो आता समोर येऊ लागलेले आहेत। एका प्रवाशाने आपला हा व्हिडिओ काढलेला होता। एक महिला आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते, ती आपला सेल्फी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होती। या सेल्फी व्हिडिओमध्ये ती महिला प्रवासी दिसते, तिचे नातेवाईक देखील या ठिकाणी आहेत, मागे काही प्रवासी देखील आपण पाहू शकतोय। या विमानामध्ये ज्यावेळेस हे सगळे प्रवासी आत आलेले होते त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती या विमानामधून आपल्याला या दृश्यांमधून आपल्याला दिसते। अनेक प्रवासी आत देखील येत होते। त्यानंतर या विमानाने ज्यावेळेस टेक ऑफ केलं, त्या टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये हा अपघात घडलेला होता आणि या अपघाताच्या आधीची या विमानामधली काही जे व्हिडिओ आहेत, जी दृश्य आहेत ती आता समोर आलेली आहेत। एअर इंडियाचं हेच ते विमान आहे ज्या विमानाचा अपघात झाला। ते विमान कोसळलं आणि या अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। 242 जण या विमानामधून प्रवास करत होते, त्यातले 241 प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत।